आजकाल लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा आवडतो आणि आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि रोज रोज मुलं काहीतरी नवीन खायला मागतात. आणि आज तर माझ्या मुलांनी पिझ्झा खायला मागितला, तर म्हटलं आज पिझ्झा बनवूया आणि तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करूया. आजचा जो पिझ्झा आहे ना, तो आपण विना ईस्ट विना ओव्हन बनवणार आहे. इथे बघा, हा जो पिझ्झा आहे ना, तो मी तव्यावरती बनवलेला आहे. व्हिडिओमध्ये अगदी सर्व साहित्य आपण घरीच बनवलेलं आहे. पिझ्झा रोटी किंवा पिझ्झासाठी लागणारे सॉस, सर्व साहित्य आपण घरच्या घरीच बनवलेलं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप कृती सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पिझ्झा बनवण्यासाठी घरातील एका वाटीने इथे मी बरोबर 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही हवं तर गव्हाचं पीठही घेऊ शकता, पण मैद्यापासून बनवला तर अगदी बाहेरचा जसा पिझ्झा असतो ना, त्याच पद्धतीने टेस्ट लागते. त्याच्यामध्ये बरोबर पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे फ्रेश दही टाकलेलं आहे. बरोबर 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे. याने काय होतं, पिझ्झाला आतून छान जाळी येते आणि त्यामुळे आपला पिझ्झा अगदी आतपर्यंत छान असा बेक होतो. आता सर्व साहित्य इथे मी मिक्स करून घेत आहे. तर बघा, हा जो पिझ्झा आहे ना, तो बनवायला अगदी साधा सोपा आहे आणि व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितल्यामुळे तुम्हाला नक्कीच हा पिझ्झा बनवायला सोपा वाटेल. थोडंसं पाणी घालून आपल्याला पिझ्झासाठी कणिक मळून घ्यायची आहे. तर ही जी कणिक आहे ना, ती आपल्याला पातळच मळायची आहे, तर जास्त घट्ट मळायची नाही. इथे बघा, अशा पद्धतीने या कणकेची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. इथे बघू शकता, आत्ताच या कणकेला छान अशी जाळी सुटलेली आहे. ही कणिक थोडा वेळ आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे, म्हणजे व्यवस्थित भिजली जाईल. तोपर्यंत इथे पिझ्झासाठी बाकीची सर्व साहित्य आपण बनवून घ्यायची आहेत. इथे मी सुरुवातीला कढईमध्ये 1 चमचा तेल ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता या भाज्या आपण टॉस करून घ्यायच्या आहेत. 1 शिमला मिरची, 1 टोमॅटो आणि 1 कांदा असा स्क्वेअर आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या घालू शकता. फुल गॅसवरती फक्त 2 मिनिटे आपल्याला या भाज्या छान अशा टॉस करून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, या भाज्यामधील कच्चेपणा निघून जातो. हा पिझ्झा ओव्हनमध्ये करत नसल्यामुळे आपल्याला या भाज्या टॉस करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर या भाज्या टॉस करून घ्यायची गरज नाही. 2 मिनिटे या भाज्या टॉस करून घेतल्या की याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. सुरुवातीला मीठ टाकलं नव्हतं, कारण तर भाज्याला भरपूर पाणी सुटलं असतं. मीठ ही सर्व भाज्यांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता या भाज्या लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. इथे बघा, या भाज्यावरती अगदी छान अशी चमकही आलेली आहे आणि सर्व भाज्या अगदी व्यवस्थित अशा मी टॉस करून घेतलेल्या आहेत. त्याच कढईमध्ये आणखी अर्धी पळी तेल ओतलेलं आहे आणि आपल्याला आता पुढची स्टेप करायची आहे, ती म्हणजे पिझ्झासाठी लागणारं जे सॉस आहे ना, ते आपण बनवायचं आहे. इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 5 ते 6 लसूण पाकळ्याही अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता हेही आपल्याला मीडियम गॅसवरती लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. हलकंसं लाईट गोल्डन ब्राऊन झालं की आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पुढची सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहेत. हा जो पिझ्झा सॉस आहे ना, तो आपण अगदी घरच्या घरी बनवणार आहे. याने या पिझ्झाला अगदी छान अशी टेस्ट येते. इथे मी 6 टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. टोमॅटो डायरेक्टच चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत, अजिबात शिजवून वगैरे घेतलेले नाहीत. तर बघा, अशी प्युरी टाकली की आपल्याला काय करायचं आहे, या प्युरीमधलं पाणी आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही जो पिझ्झा सॉस आहे ना, तो आंबटही होणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने मीडियम गॅसवरती आपल्याला याच्यातलं पाणी आटेपर्यंत असंच ठेवायचं आहे. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणखी याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरेगनोही टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स टाकू शकता. इथे मी चिली फ्लेक्स खूप कमी टाकलेले आहेत, कारण लहान मुलं असल्यामुळे
जास्त तिखट खात नाहीत, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. त्याचबरोबर इथे मी 2 चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे. याने काय होईल, या पिझ्झा सॉसला छान असा कलरही येईल, त्याचबरोबर त्याची टेस्टही याच्यामध्ये ॲड होईल. आता मी हे छान असं सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला या टोमॅटो प्युरीमधलं पाणी आटवून घ्यायचं आहे. इथे मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर इथे बघा याच्यातलं भरपूर पाणी आटलेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते ठेवायचं आहे. पूर्णही हा सॉस आहे तो कोरडा करायचा नाही. त्यानंतर इथे मी 1 छोटा चमचा साखर टाकलेली आहे. टोमॅटो आंबट असतं त्यामुळे याची टेस्ट बॅलन्स होण्यासाठी साखर टाकलेली आहे. साखर टाकलं की मिनिटभर आपल्याला आणखी हे छान असं मिडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. इथे आपला मस्त असा पिझ्झा सॉस तयार झालेला आहे. पिझ्झा सॉस ही आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला या पिझ्झा सॉसचं टेक्स्चर दाखवत आहे. हे पूर्ण कोरडंही नाही किंवा याच्यामध्ये जास्त पाणीही नाही. जर पिझ्झा सॉसमध्ये जास्त पाणी ठेवलं ना तर आपली पिझ्झा रोटी आहे ना ती ओलसर होते, आणि जर तुम्ही याच्यातलं भरपूर पाणी आटवलं, एकदम कोरडं पिझ्झा सॉस बनवला तर पिझ्झा रोटीला व्यवस्थित हा पिझ्झा सॉस लागणार नाही. पिझ्झा सॉस एखाद्या प्लेटमध्ये काढूनही थंड करून घ्यायचा आहे. इथे आपण हे सर्व साहित्य करत होतो तोपर्यंत पिझ्झा रोटीसाठी लागणारी जी कणिक आहे ना तीही छान अशी भिजलेली आहे. हाताला थोडंसं मैदा लावलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ही पिझ्झा रोटीसाठीची जी कणिक आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे. मऊ अशी मळून घ्यायची म्हणजे हाताला चिकटत नाही. थोडासा मैदा घेतलेला होता आणि इथे बघा मऊ अशी आपली ही पिझ्झा रोटीसाठीची कणिक मळून घेतलेली आहे. आता या कणकेचे मी 2 भाग करणार आहे आणि पिझ्झा रोटी लाटून घेणार आहे. विकत ही पिझ्झा रोटी मिळते. तुम्हाला जर विकतची रोटी घ्यायची असेल तर तीही घेऊ शकता. पण बघा अगदी कमी वेळेमध्ये ही रोटी तयार होते, त्यामुळे विकतची रोटी ही आणायची काही गरज नाही. इथे मी असा गोळा काढून घेतलेला आहे. आता इथे मी पिझ्झा रोटी बनवण्याच्या 2 पद्धती तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावरतीही थोडासा मैदा टाकलेला आहे. हाताच्या बोटानेही बनवून दाखवत आहे किंवा मग असं बेलण्यानेही ही पिझ्झा रोटी लाटू शकतो. तुम्हाला जी कोणती पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ही पिझ्झा रोटी बनवू शकता. आणि ही पिझ्झा रोटी आहे ना ती खूप जास्त पातळ नसते किंवा खूप जास्त जाडही नसते. या पिझ्झा रोटीची कन्सिस्टन्सी थोडीशी मध्यमच असते. इथे बघा मी तुम्हाला ही पिझ्झा रोटी लाटूनही दाखवलेली आहे आणि हाताच्या बोटानेही बनवून दाखवत आहे. आपण बाहेर पिझ्झा खातो ना तिथे तर अशा पद्धतीने बोटानेच ही पिझ्झा रोटी बनवली जाते आणि बोटानेही बनवायला अगदी साधी सोपी आहे. बघा अगदी छान अशी ही पिझ्झा रोटी तयार होत आहे. ही पिझ्झा रोटी ओव्हनमध्ये किंवा मग तव्यावरती बेक होण्यासाठी ठेवली ना तर टम्म फुगते. त्यामुळे फोर्कनी असे याला टोचे द्यायचे आहेत म्हणजे ही रोटी अजिबात फुगणार नाही. अशा पद्धतीने टोचे देऊन घेतलेले आहेत. आता ही पिझ्झा रोटी आपल्याला तव्यावरती एका साईडनी छान अशी भाजून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम इथे मी कमीच ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती खालच्या साईडनी छान अशी भाजून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येते. तर इथे बघा ही पिझ्झा रोटी हळूहळू याच्यामध्ये बबल्स यायला सुरुवात झालेली आहेत. तर अगदी बाजारात ज्या पद्धतीने आपण विकतची पिझ्झा रोटी आणतो ना त्याच पद्धतीने तयार झालेली आहे. या साईडनी अगदी छान अशी भाजून घेतलेली आहे. आता हा जो पिझ्झा सॉस आहे ना हा थंड झालेला आहे. या स्टेजला इथे मी गॅस बंद केलेला आहे. तुम्ही हवं तर कमी गॅस ठेवू शकता. पण काय होतं आपण हे टॉपिंग करेपर्यंत खालच्या साईडनी ही पिझ्झा रोटी करपू शकते, त्यामुळे इथे मी गॅस बंद केलेला आहे. इथे बघा पिझ्झा सॉस अगदी कडेपर्यंत व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि कलर ही अगदी छान दिसत आहे. अगदी चीजी पिझ्झा बनवायचा असेल ना तर इथे आपण मोझरेला चीज वापरायचा आहे.
म्हणजे अगदी मार्केटमध्ये ज्या पद्धतीने पिझ्झा मिळतो ना, त्याच पद्धतीने आपला घरचाही पिझ्झा तयार होतो. मोझरेला चीज अगदी व्यवस्थित मेल्ट होतं आणि अगदी मार्केटसारखं चीज पिझ्झा तयार होतो. इथे मी भरपूर असं मोझरेला चीज टाकून घेतलेलं आहे. बाहेर आपण असा चीज पिझ्झा खायला गेलो तर भरपूर महाग असतो, पण बघा आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये हा चीज पिझ्झा बनवू शकतो आणि अगदी मार्केटसारखी टेस्ट येते. भरपूर चीज टाकल्यानंतर ज्या टॉस करून घेतलेल्या भाज्या आहेत ना, त्या याच्यावरून अशा ठेवायच्या आहेत. भाज्या टाकल्या की वरूनही आपल्याला मोझरेला चीज टाकायचं आहे. असं वरून मोझरेला चीज टाकलं म्हणजे काय होतं, ज्या वेळेस हे चीज मेल्ट होतं ना, त्यावेळेस या भाज्या व्यवस्थित चिकटून राहतात आणि पिझ्झा खाताना अजिबात पडत नाहीत. वरून मी थोडंसं ऑरेगनोही टाकलेलं आहे, चिली फ्लेक्सही टाकलेलं आहे. आता मी गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि याच्यावरून असं झाकण ठेवलेलं आहे. पूर्णपणे मोझरेला चीज मेल्ट होईपर्यंत आणि पिझ्झाही खालून छान बेक होईपर्यंत आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे. 7 ते 8 मिनिटानंतर इथे बघा मोझरेला चीज पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि खालूनही आपला पिझ्झा छान असा बेक झालेला आहे. अगदी छान असा मार्केटसारखा टेस्टी आणि चीजी पिझ्झा दिसत आहे. 7 ते 8 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि इथे बघा दिसतो आहे की नाही अगदी मार्केटसारखा चीजी पिझ्झा. कमेंटमध्ये नक्की सांगा की हा चीज पिझ्झा कसा झालेला आहे आणि बघा मस्त असा दिसत आहे. माझी मुलं तर वाटच बघत आहेत की कधी एकदा आई हा चीज पिझ्झा खायला देते. कलर ही बघा अगदी सुंदर आलेला आहे. सर्व भाज्या अगदी छान याला चिकटून बसलेल्या आहेत. अगदी मार्केटसारखा चीज बस्ट पिझ्झा तयार झालेला आहे आणि हा आपण बिना ओव्हन बनवलेला आहे. अगदी छान असं सर्व चीज मेल्टही झालेलं आहे आणि कलर तर बघा अगदी सुंदर आलेला आहे. पिझ्झा कटरने हा चीज पिझ्झा छान असा कट करून घेत आहे. तर बघा किती सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप इथे मी या व्हिडिओमध्ये चीज पिझ्झा घरी कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे. वाव, मस्त असा हा चीज पिझ्झा दिसत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.